माहिती की आपली आषाढी ह्या किती 25 तारखे बरोबर आहे का तारीख? नाही माझी गडबड व्हायची. 25 तारखेला आषाढी आहे. आता तुम्हाला सांगतो नमो शेतकरी योजना, सांगतो नमो शेतकरी योजना आणि 25,000 कोटी रुपयाची प्रत्येक वर्षी मदत या राज्यामध्ये भाऊंनी केलेली आहे. कशाला म्हणतात? भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, याचं श्रेय आदरणीय देवाभाऊंना जातं. हे कशासाठी केलं? ती माझी ग्रामीण भागातली बहीण, ती महिला स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. तिला एक महिला दर्जा मिळाल्यानंतर तिला निश्चित प्रकारे अनेक प्रकारचे शेती संलग्न ती व्यवसाय करू शकते. एक अशा चांगल्या प्रकारचे निर्णय आदरणीय भाऊंनी घेतले. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्याला माहिती आहे मुख्यमंत्री पानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला किती अडचणी होत्या. आज बावनकुळे साहेब इथं नाही आहेत. बावनकुळे साहेबांचं नाव मी मुद्दामून घेतो, त्यासाठी त्यांनी पण पुढाकार घेतला. मुख्यमंत्री पानंद रस्त्याची योजना ही आपल्या भागामध्ये आणली. रस्त्याची अडचण किती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यातनं त्या अडचणी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना त्या सुटणार आहे. आता तुम्हाला सांगतो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आपण कधी विचार करतो का? आपण सहज ते आपल्याला घेतो. आता पीएम किसानचा तो हप्ता मिळालेला आहे, नमोचा राहिलेला आहे. ठीक आहे, नमोचा जरी राहिला असला तर आपण त्या इतर माध्यमातून शेतकऱ्याला पण मदत करतोच. ह्या दोन्ही योजनेचा जर मिळून आपण जर हिशोब केला भाऊ, पीएम किसान केंद्राची योजना आणि राज्याची योजना आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? या दोन्ही योजना मिळून आतापर्यंत या राज्याने शेतकऱ्यांना 57,000 कोटी रुपयाचा निधी माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे. मी सांगायचं तात्पर्य आहे की हे लोकांना सांगितलं पाहिजे, हे लोकांना समजलं पाहिजे, प्रकारे केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण महिलांना शेतकरी दर्जा दिला, त्याचप्रमाणे आपण पशुपालकांना आपले ते पण आहेत, त्यांना शेतकऱ्याचा दर्जा दिला. आपण मच्छीमारांना सुद्धा शेतकऱ्याचा दर्जा भाऊ तुम्ही दिला. त्यामुळे ही लोक भाऊ खूप वेगळ्या ह्याने आपल्याकडे बघतायत, खूप ह्याने आपल्या ह्याने बघतायत. त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगतो आता बाकीच्या गोष्टीमध्ये न सांगता कालच एक निर्णय आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मोठा निर्णय देवेंद्र भाऊ आणि आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. आज खरं तर आमचे रावल साहेब इथं नाही आहेत की तुम्हाला मी सांगतो की जे आपलं पालघर मधलं दापचेरी आहे तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात निश्चित येणार, देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे. खूप मोठा निर्णय, खूप मोठा. हा निर्णय इतका सोपा नाही, इतका बारका निर्णय नाही आहे. हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठा निर्णय आहे. यातनं कुठेतरी आपल्याला खूप काही गोष्टी या राज्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काय सुविधा आपल्याला माहित आहे की जागतिक बाजारपेठेचे दरवाजे यामुळे आपल्या शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहेत. सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे. कृषी समृद्धी योजना आपल्याला माहित आहे की आपल्या शेतकऱ्यांना पायाभूत सुविधासाठी एक गुंतवणूक तरतूद किती केली? तरतूद ह्याच्यासाठी केली देवेंद्र भाऊंनी 5,000 कोटी रुपयाची तरतूद ही कृषी समृद्धीमध्ये केली आहे. अशा अनेक योजना आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे बाबांनो मला तुम्हाला एकच सांगायचंय, हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे.